हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते. तर गाईज, आजचा व्हिडिओ या रिलेटेड बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे अगदी डिटेलमध्ये जे आपलं mydream.com ही वेबसाईट आपण ओपन केल्यानंतर, म्हणजे जे आपलं डेस्कबोर्ड आपण ओपन करतो, ते डेस्कबोर्ड ओपन केल्यानंतर आपलं आय कार्ड जे आहे ते आय कार्ड कसं डाउनलोड करायचं ते आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बऱ्याच जणांना आय कार्ड म्हणजे नेमकं काय ते सुद्धा माहिती नसेल. आता जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिलात तर तुम्हाला आय कार्ड म्हणजे काय नेमकं हे सुद्धा तुम्हाला समजेल. ओके, तर सुरुवातीला आपण गुगलवरती जाऊया. गुगलवरती जाऊन आपली जी वेबसाईट आहे ती सर्च करून ती ओपन करून घेऊया. ठीक आहे, वेबसाईट ओपन करून घेतल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय सुरुवातीला तुम्हाला तुमचं जे मेंबर आय डी आणि पासवर्ड आहे ते तुम्हाला दर्ज करावं लागणार आहे. ओके, तर असा इंटरफेस हा नवीन वेबसाईटचा ओपन झालेला आहे. नवीन वेबसाईट लॉन्च झालेला आहे हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याचबरोबर आता आय कार्ड कसं ओपन करायचं किंवा ते डाउनलोड कसं करायचं, त्यामध्ये आपला आय डी वगैरे असतो बरोबर. मग तो आय डी वगैरे कसं हे करायचं मी आज तुम्हाला सांगणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता आपले प्रोडक्ट वगैरे सर्व तुम्हाला डिटेल्स पाहायला भेटतील. त्यानंतर वरती इथं तुम्ही पाहू शकता 3 लाईन तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर डेस्कबोर्ड असं जे ऑप्शन भेटतोय, या डेस्कबोर्ड ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपला डेस्कबोर्ड जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच ही वेबसाईट ओपन केली असेल तर तुम्हाला लॉग इन किंवा साइन इन असं ऑप्शन भेटेल तिथे. आता मी सुरुवातीला एकदा लॉग इन केलं होतं त्याबद्दल मला डेस्कबोर्डचं ऑप्शन भेटलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकताय माझा डेस्कबोर्ड ओपन झालेला आहे. ओके, तर आता आपण पाहूया आपलं आय कार्ड कसं ओपन करायचं. आता खूप काही करावं लागणार नाही. इथं तुम्ही पाहू शकताय आपलं इथं नाव, त्याचबरोबर आय डी वगैरे आहे. आपली एंट्री कोणत्या ह्याने घेतलेली आहे, म्हणजे कोणत्या ह्याच्याने एंट्री घेतलेली आहे आपण, म्हणजे ब्रॉन्झने की गोल्डने की डायमंडने, ते इथं डिटेल आपल्याला इथं पाहायला सुद्धा भेटते, म्हणजे कप दाखवतात. ओके, तर आता माझी ब्रॉन्झ ना आहे. आता त्याच्या खाली तुम्ही पाहू शकताय जर तुम्हाला जर काही म्हणजे तुमची स्पेलिंग वगैरे चेंज करायची असेल तर तुम्ही एडिटवरती क्लिक करून सुद्धा तुमची स्पेलिंग वगैरे ही करू शकता. त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता त्याच्या साईडला केशरी बॉक्समध्ये इथं पाहू शकताय तुम्ही, या केशरी बॉक्समध्ये जे आय कार्ड लिहिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आय कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील हा इंटरफेस, म्हणजे असं तुम्हाला डाउनलोड फाईल अगेन असं म्हटलेलं आहे. आता मी सुरुवातीला एकदा डाउनलोड करून घेतलेलं आहे, परंतु परत एकदा आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी डाउनलोड अगेनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला फक्त डाउनलोड असाच ऑप्शन येईल तुम्ही जर पहिल्यांदाच डाउनलोड करत असाल तर. ठीक आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता आता मी डाउनलोड अगेनवरती क्लिक केल्यानंतर जो काही तो माझा म्हणजे आय कार्ड आहे ते इथं तुम्ही पाहू शकता. खाली 2 आपल्याला ऑप्शन पाहायला भेटतात, एक PDF आणि दुसरं मोअरचं. माझ्याकडे PDF ॲप्लिकेशन आहे त्याबद्दल मी PDF वरती क्लिक करते आणि आता माझं आय कार्ड तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. ओके, इथं तुम्ही पाहू शकताय मी PDF डाउनलोड करून घेतलेला आहे आणि इथं माझं आय कार्ड पाहायला भेटत आहे. तिथे माझे जन्मतारीख, त्याचबरोबर माझा ॲड्रेस, पिनकोड, मोबाईल नंबर, त्याचबरोबर माझं पूर्ण नाव, त्याचबरोबर आय डी सुद्धा इथं तुम्हाला पाहायला भेटतोय. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जे आय कार्ड आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, माझ्या मैत्रिणींनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे, फक्त व्हिडिओज पाहता, असं नका करू. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. प्लीज माझं चॅनल ग्रो करायचं आहे, त्याबद्दल प्लीज चॅनलला सपोर्ट करा. भेटूया उद्याच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांचा मी निरोप घेते. बाय बाय.